धाकटी बहीण नाही आदिरा, तुला मी माझी मुलगी मानतो. मग हा असा डोक्यात राग घालून आताताईपणा करून घर सोडून त्या सरपोतदारांकडे जाण्याची काय गरज होती तुला? तुझे सगळे टँट्रम्स, तुझी सगळी चिडचिड, तुझा सगळा संताप या घरात आम्ही सहन करतोच, पण म्हणून घराबाहेर सुद्धा असंच वागायचं असं त्याचा अर्थ होत नाही. आणि तू घरात एक वेळेला चुकीचं वागलीस ना आदिरा, आम्ही ते सहन करतो, पण म्हणून बाहेर जाऊन वाटेल तसं नाही वागायचं. म्हणजे मी घरात एक वागायचं आणि त्यांच्यासमोर दुसरं? नो वे पिंट्या दादा, मी जशी आहे ना तशीच सगळ्यांसमोर वागणार. आणि तुझ्या या अशा वागण्याने त्यांना जर आपलं वागणं चुकीचं वाटलं, त्यांच्या नजरेतनं आपण उतरलो तर ते तुला चालणार आहे? काय विचार करतील ती माणसं आपल्याबद्दल? सांग ना. ही अशी आहेत ही माणसं, सतत एकमेकांशी भांडणारी, घर सोडून निघून जाणारी, हे असं इम्प्रेशन द्यायचं त्यांना आपल्याबद्दल? अरे आता आले ना ती, असं ना एकमेकांवर चिडू नका तुम्ही. आणि पहिल्यांदा सगळ्यांनी काहीतरी खाऊन घ्या. अरे सकाळपासून नीट कोणी जेवलंही नाही. तुम्ही जेवून घ्या, मला भूक नाहीये. समज नंदू, तुझं राजवाड्यांशी बोलणं झालंय का? त्यांच्याकडे काय परिस्थिती आहे? बाबा फोन झाला पण बोलणं नाही झालं आमचं. म्हणजे मी त्यांना फोन करून कळवणार होते ना की अधिरा आपल्याकडे आहे. सॉरी, पण मी सांगणार होते त्यांना. पण अरे मी सांगायच्या आधीच त्यांच्या टीमकडनं त्यांना ही इन्फॉर्मेशन मिळाली होती. त्यामुळे मग नंतर मी जेव्हा सांगायला गेले त्यांनी विश्वासच नाही ठेवला माझ्यावर. त्यांना वाटतंय आपण त्यांच्याशी खोटं बोललो. बोलत होते ना मी तुला. आता चिडलेत ते माझ्यावर खूप जास्त. पिंट्या दादा, पिंट्या दादा, पिंट्या दादा प्लीज जेव ना. हे बघ, तू नाही जेवलास तर मी पण नाही जेवणार. यू नो दॅट. अँड आय एम ऑलरेडी स्टार्विंग. पिंट्या दादा, तुझे वा पिंट्या दादा असं काय करतोस? प्लीज जेव ना. हे बघ मी तू जेवून घे, मला भूक नाहीये म्हणून सांगितलं. पिंट्या दादा, दिस इज नॉट फेअर. हे बघ, तू माझ्यावर चिडलास ना, माझ्यावर रागावलास ना, मग जेवणावरती का राग काढतोस? तू जरा मला काही क्षण एकटं सोडशील, शांतपणे बसू देशील? नाही, आधी तू जेवून घे, मगच मी तुला शांतपणे वगैरे बसू दे. ओके ओके फाईन. वन टू. काय काय चाललंय? काय करतेस तू? दादा, आय एम सॉरी ना. आय नो माझी चूक झाली आहे. मला कळलंय आता. आय नो मी थोडं मी जरा जास्त ओव्हर रिॲक्ट केला. पण आय एम सॉरी. मला कळलं ना आता. पण माझा राग नको ना काढू जेवणावर. प्लीज जेव ना. प्लीज माझ्यासाठी जेव. मी भरवू तुला? हां चल, मी 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 भरवते. चल. तुझ्या आवडीचे वरण आणि भात. 2 मिनिटं दिसलेली आहेस तू. तू कुठे जे कळलं नाही ना तर जीव जातो माझा. या जगात इतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टींपेक्षा सुद्धा तुझ्यामध्ये जीव अडकलाय माझा आहे. माहितीये ना तुला? का असं वागतेस? आणि परत हे असं घरबीर सोडून गेल्याचं याद राखतो. सॉरी. पण पिंट्या दादा, तू ते रोहनला असं काहीतरी म्हणालास म्हणून मी चिडली होती. पण मग येऊन बोलायचं ना माझ्याशी. नेहमी बोलतेस तशी. बोलायचं माझ्याशी, ओरडायचं माझ्यावर, भांडायचं माझ्याशी. नेहमी करतेस तसं. काय? मी भांडत असते नेहमी? भरपाई नाही भांडत, पण परत हे असलं काही करायचं नाही. जाईल मी एके दिवशी. नको ना बोलूस. तू खुश नसलीस ना अधिरा की मला, नाहीतर हे सगळं कशासाठी करतोय मी? कशासाठी करतोय? आय एम सॉरी. पुन्हा हे असलं काही करायचं नाही. मी आत्ताच सांगतोय. सॉरी.
नको रडूस. देख हो डोंट वरी, मी तुम्हाला पॅकेजेस पाठवते. आउट ऑफ इंडिया सुद्धा पाठवते तुम्हाला हवी तशी, आणि इंडियामधली पण पाठवते. ओके, थँक्यू, गुड डे. ए हिरोईन, ते सांडवशीला आधी पिऊन घे. रोहन, थोड्या वेळात नाश्ता दिला तर चालेल का? जरा देवाचा दिवा लावून घेते. आनंदी, हा. त्या देवाला जरा तर विचार, काय बाबा मनात काय आहे तुझ्या? हा, करणार आहेस का आमचं भलं? नाहीतर उगाच आम्हाला आशा दाखवू नकोस म्हणा. एवढं मला वाटलं होतं, एवढी श्रीमंत घरची मुलगी आपल्या घरी येईल सून म्हणून. पण कसलं काय, राजवाडे आले आणि तिला परत घेऊन गेले. आपण फक्त तोंड बघत बसू. आपण त्यांना असं थांबवू शकत नाही मंदाकिनी. मग आता काय करायला हवं? काय समजायचं आपण? त्यांच्या मनामध्ये काय आहे? काय रोहन, काय? अरे साधा फोन तरी कर ना. आई अगं मी कामात आहे. काम सगळेच करतात. तुझ्या लग्नाबद्दल चाललंय. हो रोहन, आईचं म्हणणं बरोबर आहे. तिला एक फोन कर ना, बरी आहे ना ती, विचार बरं. ताई मी नाही करणार आहे तिला फोन. अरे हो, कारण मला नाही पटलं तिचं असं घर सोडून उठून आपल्या घरी येणं. जरा विचार करायचा ना ताई, किंवा माझ्याशी बोलायचं. हो ठीक आहे, बरोबर आहे तुझं, पण आता झालं ना ते रोहन. अरे आत्ता तर तिला फोन कर. मुळात तिच्या घरी परिस्थिती काय आहे, सगळे तिच्याशी बरे वागतायत ना, भांडणं नाही झाली आहेत ना, ती बरी आहे ना, हे विचार ना तिला फोन करून. झाल्या प्रकाराचा तिलाही त्रास झाला असणारच आहे ना. गॉड नोस ताई. रोहन, असं म्हणू नकोस हा. हे बघ, तिने जे काही केलंय ना ते तुझ्यासाठी, तुझ्यावरच्या प्रेमाखातर केलं. तुला उलट तिच्याबद्दल प्रेम वाटायला हवं, तिचा अभिमान वाटायला हवा. कशाचा? घरातून पळून आली याचा? ऑफकोर्स नॉट. पण मुळात एका मुलीला तिचं अख्खं आयुष्य मागे टाकून तुझ्यासाठी यावंसं वाटतंय. एवढं प्रेम करते ती तुझ्यावर. पण म्हणून असं इम्पल्सिव्ह वागायचं असतं का ताई? नाही, तुला माहिती आहे का, ती ना नेहमीच असं वागते. आज या कारणासाठी असं वागली ना, उद्या कुठल्या तरी भलत्याच कारणासाठी असं वागली. तिचं ना हेच वागणं मला आवडत नाही. अरे रोहन, लहान आहे ती अजून. एक्झॅक्टली. आणि अरे त्या वयात मुली वागतात असं. ती काय आता वागली आहे म्हणजे आयुष्यभर असंच नाही वागणार आहे. ऐका ना, मी पण तिच्यापेक्षा काही फार मोठा नाहीये, पण मी असा वागतो का? हो रोहन, पण तिचा हा स्वभाव आहे ना. मुली असतात थोड्याशा अशा. आणि हे बघ, माणूस आहे की नाही, तिच्यातल्या काही गोष्टी तुला आवडणार आहेत, काही गोष्टी नाही आवडणार आहेत, बट दॅट्स ओके. पण मला सांग, या सगळ्यानंतर तुला तिची काळजी नाही वाटत आहे का? ऑफकोर्स वाटतीये ताई. थँक गॉड. पण ऐक ना ताई, मला ना तिला आत्ता या क्षणाला कॉल करा असं वाटत नाही. एक काम कर ना, तूच कर ना तिला कॉल. हा मुलगा ना हातातोंडाशी आलेला घास घालवणार आहे बघा तुम्ही. अरे जखम झाल्यानंतर जखमेवर मीठ चोळणारा जवळचा असतो का जखमेवर मलमपट्टी करणारा? सानंदी, तू फोन कर ग आदिराला. उगीच आपल्याकडनं काही चौकशीच झाली नाही असं नको व्हायला ना. तर आदिरा तर नावच टाकून देईल याचं. तू फोन कर, नाही तर मग मी फोन करते. का ए नको, थांब, मी करते. काय झालं? लागला? वाचतोय, फोन वाचतोय. उचलत नाहीये. करते थोड्या वेळात परत. करत राहा, करत राहा. हे बघ, पुढचं सगळं प्लॅनिंग मी केलंय. मला असं वाटतं आत्ता आपली प्रायोरिटी हे आदिराचं लग्न असलं पाहिजे, आणि आपण लवकरात लवकर तिचं आणि रोहनचं लग्न लावून टाकूया. एक तर तो मुलगा चांगला आहे. हां, काय वाटतं आजी तुला? मला पण मुलगा चांगला वाटला. म्हणजे समंजस, शहाणा. आपल्या अधिराला जमिनीवर ठेवू शकतो तो. पण फॅमिलीचं काय? म्हणजे ती फॅमिली आपल्या बरोबरीची वाटली नाही मला. अगं पण माणसं चांगली आहेत ना. हो, पण अधिरा ज्या घरात लग्न करून जाणार आहे त्या घराबद्दल आपल्याही काही कल्पना होत्या ना. म्हणजे अधिराला आपण समोर किती लाडाकुडात वाढवलंय. तिचे सगळे हट्ट तू पुरवलेस नाही का आई? आपण सगळे तिचे हट्ट पुरवलेत. मग अशा अधिराला जर एखाद्या अशा फॅमिलीत जावं लागलं की तिला प्रत्येक गोष्टीत कॉम्प्रोमाइज करावा लागतोय, तर कसं चालेल? आणि समोरच बोलला होता की मुलगा किंवा ती फॅमिली यापैकी एखादी गोष्ट जरी मला आवडली नाही तरी मी अधिराचं त्या घरात लग्न होऊ देणार नाही. मी जस्ट आठवण करून देते
हे माझ्या लक्षात आहे काकू. नाही म्हणजे त्यांचं मिडल क्लास असण्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. कसं आहे ना, क्लास बदलला की वृत्ती आपोआप बदलते आणि त्याचा त्रास आपल्या अधीराला होईल समोर. काकू मला काय वाटतं की क्लास बदलू शकतो ना. मी काय विचार केलाय की ती माणसं जर चांगली असतील, तो मुलगा चांगला असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधीराचं जर त्या मुलावरती प्रेम असेल तर काय प्रॉब्लेम आहे. त्यांचं लग्न करून दिलं पाहिजे. आणि राहता राहता राहिला प्रश्न त्यांच्या फायनान्शियल कंडिशनचा, तर त्याचं काय करायचं ते मी घेतो ना बघून. ठीक आहे. म्हणजे ते तू करशीलच रे, पण ती रोहनची आई, त्याची बहीण, ती माणसं तुला खरंच आवडली का? अधीरा लग्न करून कुठल्याही घरी गेली तरी सुद्धा तिकडच्या माणसांची नातं तिला स्वतःला निर्माण करायचं आहे. आणि थोड्या ऍडजस्टमेंट करावे लागतात, त्याच्यात काय. आणि बघ, मी काय रोज उठून त्यांना भेटणार नाही. मला वाटतं आता जास्त चर्चा नको करूया आपण, आणि आपल्यातर्फे आपण सगळं ठरवून टाकूया आणि पोटची बोलणी करूया. ही अशी घाई करून कसं चालेल? मुहूर्त तर काढायला लागेलच ना. काकू, त्या सगळ्याची जबाबदारी मी माझ्याकडे घेतलेली आहे. माझं ऑलरेडी गुरुजींशी बोलणं झालंय. मी त्यांना सांगितलंय की काही मुहूर्त काढा. ते बघ, आनंद त्यांना घेऊनच येतोय. हॅलो सर. गुरुजी आणि इव्हेंट मॅनेजर दोघे आणि सगळी टीम पण आली. नमस्कार नमस्कार. या बसा, तुमचीच वाट बघत होतो. गुरुजी, मी तुम्हाला सांगितलं होतं लग्नाचे मुहूर्त काढून आणणार, ते तुम्ही काढलेत का? मी 4 मुहूर्त काढलेत, त्यापैकी कुठला ते तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे ठरवा. काकू बघ, तू पण बघ. आजी, तू पण बघून घे. असू दे, तुम्ही ठरवाल तो मला मान्य आहे. कारण मी कुठलाही सांगितला तरी तो तुम्हाला पटणार आहे का? असं अजिबात नाहीये. नाही, म्हणजे मीही त्या अर्थाने नाही बोलले. तुम्ही कुठलाही मुहूर्त ठरवा, तुम्ही चांगलाच विचार करणार ना. चालेल मला. मलाही. समर, तू बघ तुला कुठला योग्य वाटतो ते. हं? नाही, माझं तर म्हणणं आहे की लवकरातला लवकर मुहूर्त काढूया आणि अधिराचं आणि रोहनचं लग्न लावून देऊया. नाही, ते बरोबर आहे, पण एवढ्या कमी वेळात तयारी कशी होणार आहे? त्याची सगळी जबाबदारी आजी मी घेतली की नाही? ही माणसं उगाच आलीत का? आनंद, सांग. आजी हे इव्हेंट मॅनेजर आहेत आणि वेडिंग प्लॅनर पण आहेत. यांच्याकडे खूप आयडियाज आहेत. लग्न कसं करायचं, कुठे करायचं, त्यात काय काय असणार आहे, आणि यांनी एक प्रेझेंटेशन पण बनवून आणलंय. समर, आणि आजी लग्नासाठी साड्या, पुरुषांचे कपडे हे सुद्धा ताबडतोब तयार होतील. कारण आपल्याकडे त्यासाठीचे डिझायनर्सची टीम सुद्धा आहे. आता कधी कुठे येऊन अक्षता टाकायच्या आहेत तेवढं फक्त सांगा म्हणजे झालं. मी याच्यावरती मार्क केल्यात. या गोष्टी जरा नीट एकदा बघून घ्या, कारण कुठल्याही प्रकारचा बडबडीतपणा मला लग्नात नकोय. मराठी कुटुंबातलं मराठी लग्न आहे, ते त्याला शोभेल असंच असलं पाहिजे. आनंद, आजच्या सगळ्या मीटिंग रिस्केड्यूल कर. मी तोपर्यंत त्या मंडळींना कळवून येतो. हॅलो अधीरा. नाही, अधिरा नाही, अधिराचा भाऊ बोलतोय मी, समर. हां बोला. आपल्याला भेटावं लागणार आहे. आपल्याला म्हणजे? आपल्याला म्हणजे आम्हाला, तुम्हाला, आपल्याला, म्हणजे आम्ही तुमच्या घरी येणार आहोत. कधी? आज, आत्ता, थोड्या वेळाने. म्हणजे काय 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 झालंय? अहो, काय झालं का म्हणजे काय पुढचं ठरवायचं ना. पुढचं? अहो मागचं ठरलंय का? म्हणजे मागचं म्हणजे अधीरा बरी आहे का? मी फोन करत होते तिला. हे बघा, ते सगळं आपण भेटून बोलूया. आम्ही येतो. ओ हॅलो हॅलो. अहो आत्ता लगेच. अधीराचा फोन होता ना ग? अधीरा नाही, समर राजवाड्यांचा फोन होता. ते आता येत आहेत आपल्या घरी. अरे हे बापरे, आता काय करायचं?
हो आम्ही येतोय असं म्हणून फोन ठेवून दिला. त्यांना सांगायला हवं ना, असं ऑफिसच्या मीटिंग्स ठरवल्यासारख्या आमच्यावर ऑर्डरी काय सोडतायत. जरा चक्रमच माणूस आहे हा. आम्ही येतोय अशी धमकी दिल्यासारखं बोलला आणि फोन ठेवून दिला. आपल्याला वेळ आहे का, आपल्याला जमणार आहे का, मुळात इनकन्व्हिनियन्स नाही होणार ना हे समोरच्याला विचारूया आपण. नाही, स्वतःचं म्हणणं सांगितलं आणि फोन ठेवून दिला. मला नाही जमणार आहे, मला ऑफिसला जायचंय आता. तू ऑफिसला जायचं नाही, तू फोन करून त्यांना सांग तुला उशीर होईल म्हणून. हा, आणि सगळं तूच बोलायचंयस. आम्ही कसं बोलणार? का मी बोलू त्याच्यासोबत? बोलू? नको नको, तू अजिबात बोलू नको. नंदू तू थांब बाबा घरी. ए रोहन, तू सुद्धा थांब. तुझ्या लग्नाबद्दलच बोलणी चालली आहेत. हो थांबतो. मला ऍक्च्युली खूप महत्वाची मीटिंग, पण काही हरकत नाही. मी कॅन्सल करते. मी थांबते, अर्थात थांबते मी. मला फोन करावा लागेल फक्त एक. हा बोल ग. हॅलो स्नेहल, ऐक ना, मला नाही आत्ता येता येणार आहे, तर तू ते माझे क्लायंट्स हँडल करशील? ठीक आहे, तुला कोण काय बोलणार आहे. पण हा, माझी एक अट आहे. मी इंडियन पॅकेजेस विकणार नाही, मी फॉरेनचे पॅकेजेस पण विकणार. आणि हा, तुझे जे काही फॉरेनचे क्लायंट्स असतील ना ते तू माझ्याकडे वळवशील. हो बाई, तुला हवं ते वीक. हा, पण आज खरंच अर्जंट काम आहे, मी नाही येऊ शकणार आहे. अर्जंट का? काय लग्न विघ्न ठरलं की काय? स्नेहल, आपण बोलूया नंतर. हा, ठेवते. किती काम करायचंय. तुम्ही जरा इकडची सगळी साफसफाई करा. आणि मला काही सुचत नाहीये बा. स्वानंदी, तू खाण्यापिण्याचं बघ. चल अरे यार, मी नाही. सुश, मध्ये मध्ये नको फिरूस ग, कोपऱ्यात बस कुठेतरी. स्वानंदी, आपलं घर त्यांना गबाळ वाटत असेल ना ग. अगं गबाळ का वाटेल? छान आहे आपलं घर, मुळात इथली माणसं छान आहेत. तिला सगळं छान वाटतं, काय बोलावं. अरे बापरे, आले वाटेल. हा, ठीक आहे ना? हा, येऊ का? हो येस येस, प्लीज कम. या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. या 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 ना. या नाही या नाही. हो तुम्ही बसा प्लीज. लिफ्ट आज सुरू होती ना व्यवस्थित? हा हा व्यवस्थित, तुम्ही बसा. हो. मी पटकन चहा टाकते नाही, सगळ्यांसाठी. चहा वगैरे नंतर, पहिल्या आधी मुद्द्याचं बोलून टाकूया. तर मी तुमच्या सगळ्यांची ओळख करून देतो. हे आमचे गुरुजी आणि हे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे मॅनेजर. नमस्कार. तर आमच्या गुरुजींनी लग्नाचा मुहूर्त वगैरे काढलेला आहे. आणि लग्नाच्या आधी आणि नंतर काय काय गोष्टी करायच्या, काय काय गोष्टी प्लॅन केलेल्या असतील, हे सगळं तुम्हाला ही टीम सांगेल. हां बोला तुम्ही. हे ग्रँड डेस्टिनेशन वेडिंग असेल. उदयपूर, गोवा, पॉंडिचेरी हे ऑप्शन आहेत, पण सीझन पाहता उदयपूर हे बेस्ट ऑप्शन आहे. उदयपूर फायनल करून टाकूया. तुम्ही असं करा, जाण्या येण्याचे एअर तिकीट्स यांच्याकडे पाठवून द्या. ठीक आहे, तुम्ही गेलात तरी चालेल. वसायचे सगळं. हो, अजून तो खूप राहिलं आहे. काय, मीटिंगचे सगळे मुद्दे मी आधी मांडतो. जे फायनल आहे ते पहिल्यांदा सांगतो, नाही तर काय होतं विसरून जायला हवं. पुढचा मुद्दा, मी तुमच्या सगळ्यांसाठी एक बंगला बघितला. आमच्यासाठी बंगला? हो, घेऊया आपण. आपण म्हणजे मी घेईन, त्यानंतर तुम्ही सगळेच तिकडे शिफ्ट व्हा. हां, त्यातलं इंटिरियर थोडंसं बदलायला लागेल, पण ते मी बदलून घेईन. ते झालं की तुम्हाला कळवतो. असं सगळं ठरवून कसं टाकलात तुम्ही? कारण चर्चेत वेळ घालवायला आवडत नाही मला. या प्रकरणात अशा चर्चा होतातच, वेळ जातो. लग्नाचा विषय आहे ना. आणि हे बंगला वगैरे काय आहे? म्हणजे आम्हाला आमचं घर आहे. अहो, पण आधीरा लग्नानंतर कुठे राहणार आहे? हा प्रश्नच सोडून टाकला ना मी. आधीरा लग्नानंतर डायरेक्ट बंगल्यातच येईल आणि तुम्हाला कोणालाच काही अडचण होणार नाही त्याची. समर साहेब, राग मानू नका, पण मी एक बोलू का? बोला ना. नाही म्हणजे तुमच्या बहिणीसाठी तुम्हाला हे सगळं करावंसं वाटतं, यात काहीच चूक नाही. हवं तर त्या बंगल्यामध्ये रोहन आणि आदिराला राहू देत, पण आम्ही तिथे नाही राहणार. काय आहे, आम्हाला या घराची, या परिसराची सवय झाली आहे ना, त्यामुळे आम्हाला तिथे राहता येणार नाही. आमचं मन नाही रमणार तिथे. ठीक आहे, मग रोहन आणि आदिरा राहतील तिकडे. नाही सर, मी इथेच राहणार आहे. सॉरी, म्हणजे मी माझ्या फॅमिलीला सोडून कुठेही जाणार नाही. रोहन, तुझं तुझ्या कुटुंबावर किती प्रेम आहे याची कल्पना आहे मला. म्हणूनच मी म्हणतोय की तुम्ही सगळे तिकडे शिफ्ट व्हा. नाही, पण आम्हाला बंगल्यात वगैरे काही राहायचं नाही. आमचं घर छान आहे.
आपण या मुद्द्यावरती नंतर बोलूया. हा बंगल्याचा मुद्दा मी लक्षात ठेवतो. बाकी सगळं तुम्हाला ओके आहे का? हां, आणि मी तुम्हाला त्या कपडेवाल्यांचाही नंबर म्हणजे ड्रेस डिझायनरचा नंबर पाठवतो. तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर तुम्ही प्लीज करून घ्या. आणि केटररचाही नंबर पाठवतो. तुमच्या काही सूचना असतील तर त्याही तुम्ही त्यांना सांगा. ठीक आहे, येऊ मी? सर एक मिनटं. नाही म्हणजे तुम्ही ही जी लग्नाची वगैरे तयारी करताय ते ठीक आहे, पण माझी बेसिक अट अजूनही तीच आहे. माझ्या नंदूताईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तुझी अट मला चांगलीच माहिती आहे. आपण तुमच्या लग्नाची तयारी सुरू करूया. आणि राहता राहता राहिला प्रश्न तुमच्या बहिणीच्या लग्नाचा, तर मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की यापुढे तुझ्या बहिणीचं लग्न ठरवण्याची जबाबदारी माझी.